नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, भारतीय कापसाच्या विशेष ब्रँडची घोषणा करण्यात आली आहे, त्याला काय नाव देण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, कस्तुरी कॉटन. कस्तुरी कॉटन हे नाव भारतीय कापसाच्या विशेष ब्रँडला देण्यात आले आहे. प्रश्न दुसरा, भारतीय हवामान विभाग या संस्थेला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 150 वर्ष पूर्ण होत आहेत मित्रांनो. भारतीय हवामान विभाग. आपण हवामान विभागाबद्दल माहिती पाहू. भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली 1875. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न तिसरा, सध्या भारताचे पृथ्वी विज्ञान मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, किरण रिजिजू हे भारताचे पृथ्वी विज्ञान मंत्री आहेत. प्रश्न चौथा, 1 जानेवारी 2024 पासून कोणत्या देशाने ब्रिक्स अध्यक्ष स्वीकारले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, रशिया. रशिया या देशाने ब्रिक्स अध्यक्ष स्वीकारले आहे. रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि रशियात चलन आहे रशियन रुबेल. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स हे कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, लोथल. गुजरातमधील लोथल या ठिकाणी उभारले जात आहे. तर आपण गुजरातबद्दल माहिती पाहू. गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 8व्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी 8व्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न 7वा, भविष्यातील संधीचा लाभ उठवण्याची क्षमता असलेल्या देशांच्या जागतिक निर्देशांकामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, भारताचे स्थान हे 35वे आहे. प्रश्न 8वा, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनवणारा खेळाडू कोण ठरला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, रोहित शर्मा. रोहित शर्मा हा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनवणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने 5 शतक बनवले आहेत. तर ग्लेन मॅक्सवेलचे 4 शतक, सूर्यकुमार यादवचे 4 शतक झाले आहेत. प्रश्न 9वा, हवामान परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, महाराष्ट्र. महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. स्थापना झाली आहे 1 मे 1960. राज्यपाल आहेत रमेश बैस व मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. प्रश्न 10वा, व्हायब्रंट परिषद 10वी व्हायब्रंट परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गुजरात. गुजरात या ठिकाणी 10वी व्हायब्रंट परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 11वा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात आला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम आहे 2024ची बी अ रोड सेफ्टी हिरो. व महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान 2024 या काळात रस्ते सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. प्रश्न 12वा, जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 2023 हे वर्ष जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. जागतिक हवामान संस्थेबद्दल माहिती पाहू.
जागतिक हवामान संस्थेची स्थापना झालेली आहे? 23 मार्च 1950 यावर्षी. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी व अध्यक्ष आहेत अब्दुल अल मंडोस.